2 मिनिटं. 3x मायनस 5y मायनस 4 इज इक्वल टू 0. पुढे 9x इज इक्वल टू 2y प्लस 7. बरोबर. काय करायचं आपल्याला? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल बघतोय. त्याचा स्टँडर्ड फॉर्म माहित पाहिजे. काय स्टँडर्ड फॉर्म? सिंपल जर बघायला गेलं तर स्टँडर्ड फॉर्म आहे ax प्लस by इज इक्वल टू c. c इकडे तिकडे कुठेही ठेवलं तरी चालतं. मोस्टली आपण राईट हँड साईडला ठेवू. काय स्टँडर्ड फॉर्म? ax प्लस by इज इक्वल टू c. कुठली मेथड बघतोय? इलिमिनेशन. एकच मेथड बघायची आज. तेवढेच 10 सम सॉल्व्ह करायचे. बरोबर का? काय सांगते इलिमिनेशन मेथड? स्टेप्स आहेत, बेसिक स्टेप्स आहेत. तेवढे जर लक्षात ठेवलं तरी खूप झालं. पहिली स्टेप, जे दोन इक्वेशन दिले ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का नाही चेक करायचे. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय? पहिला x पाहिजे, मग y पाहिजे, इज इक्वल टू नंबर पाहिजे. बरोबर का? पहिला x पाहिजे, दुसरा y पाहिजे, इज इक्वल टू नंबर पाहिजे. आहे का? दोन्ही इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का? नाही आहेत. लेट कन्सिडर करू. हे इक्वेशन नंबर 1 आहे, हे इक्वेशन नंबर 2 आहे. आता ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का? नाही आहेत. बरोबर ना? करावे लागतील. मग पहिले इक्वेशन काय होईल स्टँडर्ड फॉर्म मध्ये? मला पहिला पाहिजे x, नंतर पाहिजे y आणि इज इक्वल टूच्या पुढे काय पाहिजे रे? नंबर पाहिजे. मी तो -4 होता, तिकडे जाऊन काय झाला? +4. काय डाऊट इथपर्यंत? त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणूयात. ओके. दुसरे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? नाहीये. मग त्याला पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये करू. काय पाहिजे? पहिला x पाहिजे म्हणजे 9x, नंतर y पाहिजे, पण तो y आता सध्या कुठे आहे? राईट हँड साईडला आहे, म्हणजे त्याला शिफ्ट करावं लागेल. कुठे? लेफ्ट हँड साईडला. तिकडे कसा येतो? 2y प्लस आहे, इकडे आल्यावर -2y. -2y इज इक्वल टू 7 ॲज इट इज. इक्वेशन नंबर 4. ओके. पहिली स्टेप स्टँडर्ड फॉर्म मध्ये आले का? कळते का दिव्य? नक्की आले स्टँडर्ड फॉर्म मध्ये. दुसरी स्टेप काही चालतो. प्लस तिकडे ठेव, इकडे ठेव, आन्सर एकच आहे. आता सध्या तरी हाच ठेव, सोपं जातं. बरोबर. एक्स व्हेरिएबल एका साईडला, नंबर एका साईडला. हा बऱ्यापैकी आपण स्टँडर्ड फॉर्म फॉलो करतो, जेणेकरून सोपं जाईल. आले इथपर्यंत स्टँडर्ड फॉर्म मध्ये आले, पहिली स्टेप कंप्लीट झाली. असेल तर ऑलरेडी काय करायची गरज आहे का? नाही. जर सपोज लेट कन्सिडर करू हेच सम दिलं असतं पहिलं, तर काय होती का? पहिली स्टेप करायची होती का आपल्याला? काहीच नाही. आता सेकंड स्टेप. काय स्टेप करायची सेकंड? असा एक व्हेरिएबल शोधायचा की ज्याचे कोइफिशियंट दोन्ही इक्वेशन मध्ये सेम आहेत. काय सेम पाहिजे? कोइफिशियंट. काय असतो कोइफिशियंट म्हणजे? सपोज मी जर असा नंबर लिहित असेल 4y, तर हा y हा व्हेरिएबल आहे, त्याचा कोइफिशियंट म्हणजे काय? त्या शेजारचा नंबर. बरोबर ना? 4 हा काय झाला? कोइफिशियंट झाला. मग आता असा एक व्हेरिएबल हवा, म्हणजे x सेम पाहिजे किंवा y सेम पाहिजे, खालीवर दोन्हीकडे. आहेत का सेम? आता पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट 3 आहे, इथे x चा कोइफिशियंट 9 आहे, सेम नाहीये. इथे y चा कोइफिशियंट 5 आहे, इथे y चा कोइफिशियंट 2 आहे, सेम आहे का? नाहीये. मग कुठला तरी एक व्हेरिएबल चा कोइफिशियंट सेम करून घ्यायचा. तुम्हाला आवडेल तो करू शकता. सांगा कुठला सेम करू? x करूयात. इझी आहे ना? x करायला इझी आहे. म्हणजे कसा? ह्या 3 ला मी 9 करू शकतो. बरोबर ना? कसं करणार? मल्टिप्लाय करू. कळते ना काय चाललंय? पहिली स्टेप स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? मी परत सांगणार ना. पहिली स्टेप स्टँडर्ड फॉर्म, दुसरी स्टेप कोइफिशियंट सेम करून घ्यायचा. ओके. मग आता कसं सेम करणार? पहिल्या इक्वेशनला मल्टिप्लाय करू. मग काय मल्टिप्लाय करणार? मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 3 बाय 3. 3 ने काय करू? मल्टिप्लाय करू. काय इक्वेशन नंबर आपलं 3? 3x मायनस 5y इज इक्वल टू 4. याला मी मल्टिप्लाय करणार आहे कशाने रे? 3 ने. मग 3 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू. 3 ने ह्याला पण मल्टिप्लाय करायचं, 3 ने ह्याला पण करायचं आणि 3 ने ह्याला पण करायचं. प्रत्येकाला करायचं. एकालाच करायचं असं काय का? नाहीये. मग 3 ने सगळ्यांना करू. 3 3 जा 9x मायनस 9 ॲज इट इज. 9 3 5 जा 15y इज इक्वल टू 4 3 जा 12. काय आलं इक्वेशन नंबर नवीन? 5. इक्वेशन नंबर किती आलं रे? 5 आलं. बरोबर. पुढे नंतर नेक्स्ट. आता काय करायचंय? दोन इक्वेशन कुठले? या इक्वेशन वरनं हे बनवलं ना, मग हे कन्सिडर करायचं का? नाही, कॅन्सल. उरले किती? दोन इक्वेशन. नेहमी दोनच इक्वेशन राहणार आहेत. पहिले इक्वेशन काय? 9x मायनस 2y इज इक्वल टू 7. हे फर्स्ट इक्वेशन आहे. दुसरं इक्वेशन आहे 9x मायनस 15y इज इक्वल टू 12. झाला का रे कुठला कोइफिशियंट सेम? कोणता कोइफिशियंट सेम झाला? 9. इथं 9x चा कोइफिशियंट 9 आहे, इथे पण x चा कोइफिशियंट 9 आहे, सेम झाला. सेकंड स्टेप. आता काय करायचंय? एकतर ऍडिशन करायची किंवा सबट्रॅक्शन करायची. काय करायची? एकतर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. मग हे कसं ठरवायचं? आपण ज्या व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम केले त्याची साइन बघायची. काय बघायची? त्याची साइन. जर दोघांची साइन सेम असेल, कोणाची? ज्याची सेम केली त्याची. जर दोघांची साइन सेम असेल तर दोघांची करायची सबट्रॅक्शन.
आणि जर दोघांचे साईन डिफरंट असतील तर करायची ऍडिशन. मग आता काय करू, ऍडिशन का सबस्ट्रॅक्शन, कसं काय कळलं? कोणाला सेम केलं आपण, एक्स ला सेम केलं ना. एक्सचं साईन काय इथे प्लस, इथं काहीच नाही म्हणजे प्लस, दोघांचं साईन सेम आहे. मग सेम साईन असेल तर सबस्ट्रॅक्शन. डिफरंट साईन असतं, इथं प्लस असतं खाली मायनस असतं, किंवा हे प्लस असतं वरचं मायनस असतं, तर मी ऍडिशन केली असते. बरोबर. आता काय करणार आहे मी, सबस्ट्रॅक्शन. मग सबस्ट्रॅक्ट करू, काय करणार, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन नंबर 4 अँड इक्वेशन नंबर 5. बरोबर. दोन इक्वेशन लिहितो एका खाली एक. काय इक्वेशन नंबर 4 आपलं, 9x minus 2y इज इक्वल टू 7. आणि हे काय इक्वेशन आहे, 9x minus 15y इज इक्वल टू 12. ओके. काय करायचं आपल्याला, सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन करताना काय होतं रे, साईन चेंज होतात. कोणाचे, सेकंड वाले इक्वेशनचे. हा 9x प्लस आहे, प्लसचा काय झालं रे, मायनस. असंच लिहायचं दरवेळेस, सर्कल करूनच लिहायचं. पुढे मायनसचं प्लस, काहीच नाही म्हणजे प्लस आहे, प्लसचं मायनस. आता सॉल्व्ह करू. वरती 9x काहीच नाही म्हणजे प्लस आहे, खाली 9x मायनस आहे, प्लस मायनस कॅन्सल. बरोबर ना, प्लस मायनस कॅन्सल, लिहायची गरज आहे का झिरो, नाही. पुढे 2y मायनस आहे, 15y प्लस आहे, प्लस मायनस मायनस, किती उरले मग, काय मायनस झाले रे, 15 मधनं 2 गेले, किती उरले, 13y. बरोबर का, किती उरले, 13y. प्लस का मायनस, का साईन कोणाचं, साईन कोणाचं, बिगर नंबरचं ना, कोण बिगर आहे, प्लस. बरोबर. इज इक्वल टू 7 मायनस आहे, सॉरी 7 प्लस आहे, 12 मायनस आहे, प्लस मायनस किती उरले, 5. साईन बिगरचं -5. फाइंड आउट काय करायचं, y ना. मग हा 13 मल्टिप्लाय, तिकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड. बरोबर ना, 13 कसं आहे मल्टिप्लाय, तिकडे गेल्यावर काय होणार, डिवाइड. मग काय आलं रे, y इज इक्वल टू -5 डिवायडेड बाय 13. ही झाली आपली y ची व्हॅल्यू. ओके, आली का. आता ही y ची व्हॅल्यू काय करायची, पुट करायची कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये. तुम्हाला आवडत त्या इक्वेशन मध्ये पुट करा. कुठल्या करू, पहिल्या करू. बघा काय करू, पहिलं पुट y इज इक्वल टू -5 डिवायडेड बाय 13 इन इक्वेशन नंबर 1. काय रे इक्वेशन नंबर 1 आपलं, 3x minus 5y minus 4 इज इक्वल टू 0. बरोबर. जिथे जिथे y दिसतो तिथे तिथे काय पुट करणार आता मी, 3x ॲज इट इज, -5 ॲज इट इज, y च्या जागी काय -5 अपॉन 13 minus 4 इज इक्वल टू 0. 3x ॲज इट इज, ओपन करून 5 5 जा 25 अपॉन 13 ॲज इट इज, मायनस मायनस प्लस -4 किंवा इथेच ठेवू, चला -4 इज इक्वल टू 0. हा 3x ॲज इट इज. काय करायचं रे, मला हे सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ह करायचं म्हणजे बेस सेम लागेल. आहे का बेस सेम, नाही, खाली काहीच नाही म्हणजे 1 आहे. बेस सेम करायला क्रॉस मल्टिप्लाय करू, प्लस 25 अपॉन 13 ॲज इट इज, मायनस 13 4 जा 52 डिवायडेड बाय 30 इज इक्वल टू 0. देअरफॉर 3x, हे काय झालं रे, बेस सेम झाला म्हणून मी 13 लिहितो. हे मायनस आहे, प्लस आहे, प्लस मायनस मायनस उरले किती, 52 मधनं 25 गेले, खरं का, किती उरले 27, प्लस का मायनस मायनस इज इक्वल टू 0. आपल्याला एक्स काढायचं आहे ना, मग पहिले शिफ्ट करू. हा कसा आहे आता, मायनस आहे, तिकडे गेल्यावर प्लस. देअरफॉर 3x इज इक्वल टू 27 अपॉन 13. बरोबर. 3 मल्टिप्लाय, तिकडे गेल्यावर डिवाइड. x इज इक्वल टू 27 अपॉन 13 इंटू 3. 3 1 जा 3, 3 9 जा 27. x इज इक्वल टू 9 अपॉन 30. हे आपला आन्सर कशाचं, एक्सचं. म्हणजे एक्स पण शोधला आणि वाय पण शोधला. बरोबर का, ओके.